फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे. पुण्याच्या नसरापूर येथे चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमधून या घटनेचा निषेध होतो. पुरंदर तालुक्यातील निरा येथे देखील लोकांनी छत्रपती शिवाजी चौकामध्ये येत पोलिसांना निवेदन देत या घटनेचा निषेध केलेला आहे. नक्की त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे, त्याचबरोबर पोलिसांना निवेदन देखील दिलेलं आहे, तुमची काय मागणी नक्की? नसरापूर या ठिकाणी 3.5 वर्षाच्या लहान लेकरावर जो अमानुष पद्धतीने बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून केलेला आहे, सदर आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी हीच निराशिवतकर व पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे आणि आम्ही त्यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहे. खरं तर अनेक अत्याचाराच्या घटना घडतात, अनेक बलात्कार आपण पाहतोय, मात्र शासन यावर कोणता निर्णय घेतोय याच्याकडे लोकांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत तरी कोणत्या आरोपीला फाशी किंवा कोणत्या आरोपीला सजा झाली असं आपल्याला पाहायला मिळलं नाही. काय सांगाल, तुम्ही देखील समाजामध्ये असता, लोकांमध्ये असता आणि अशा प्रकारे अत्याचार होत असताना सरकारची भूमिका काय असावी? राजकीय नेते म्हणून एक तुम्ही लोकांच्या संपर्कात असता, काय नक्की भूमिका घ्यायला पाहिजे सरकारने? खरं त्याच्यावर सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये अमेंडमेंटमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा असते, कोर्टामार्फत असेल, समाजाच्या मीडियामार्फत असेल. परंतु इतकी जर अमानुष कृत्य सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर होत असेल आणि ते जर समजून सुद्धा त्याला न्याय मागण्याची जर आपल्याला लोकशाहीमध्ये मुभा असेल तर त्यामध्ये कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे. मला वाटतं सरकार सुद्धा या कायद्यामध्ये बांधील आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा अमेंडमेंटमध्ये बदल करून ज्या ठिकाणी सर्व लोकांच्या समोर अशा काही विचित्र घटना घडतात त्या घटनेवर चाप बसण्यासाठी फास्ट ट्रॅक तर निश्चितपणे आहेच, परंतु अमेंडमेंटमध्ये बदल करून जागेवर फाशी देण्याची तरतूद यामध्ये निश्चितपणे व्हावी. काय सांगाल, हा दुसरा प्रकार आहे त्या व्यक्तीने केलेला असं म्हटलं जाते, पण सरकार कुठेतरी किंवा शासन कुठेतरी कमी पडतंय का अशा गुन्हेगारांना चाप लावण्यात? भारतीय संविधानाचे घटनेत बदल करणं भाऊंनी सांगितलं ते गरजेचं आहे. त्यातला माझा अनुच्छेद आहे, त्याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये जर बलात्काराची घटना घडली तर डायरेक्ट सामूहिक फाशी दिली जाते. आत्ता ह्या घटना का घडत आहेत? कारण का आरोपी जे आहेत, जे कृत्य करतात, त्यांना कसल्या प्रकारची भीती राहिली नाही. फास्ट ट्रॅकमध्ये जरी खटला चालवला तरी त्याचा निकाल येईपर्यंत त्या ज्या चिमुकलीवर आतापर्यंत ज्या चिमुकल्यांवर बलात्कार झालाय त्यांना न्याय मिळेपर्यंत भरपूर वेळ जातोय. आमची सरकारकडे हीच मागणी आहे की घटनेमध्ये जरूर दुरुस्ती करा, पण अशा काही घटना घडत असतील त्याला चाप बसण्यासाठी फाशीची शिक्षा सामूहिक देणे ही खरं तर अगदी चौकात त्या व्यक्तीला फाशी दिली जावी अशी मागणी लोक करत आहेत. काय सांगाल, सरकारची जी भूमिका आहे अशा आरोपींच्या बाबत किती कडक असायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं? खरं तर सरकारमध्ये काम करत असताना जे संविधान आहे त्यामध्ये कुठंतरी थोड्या अशा घटना घडल्यानंतर सरकारने यासाठी वेगळा निर्णय घेतला पाहिजे. जर पुराव्यानिशी जर त्या ठिकाणी सर्व लोकांच्या समोर जर अशी चिमुकलीवरती बलात्कार होऊन जर तिचं निर्गुण हत्या केली जात असेल, अशा अनेक घटना घडत असतात, जर ह्याला चाप बसायचा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ त्याच ठिकाणी त्याला लोकांच्या समोर फाशी दिली पाहिजे आणि कायद्यामध्ये आणि जी काय नियमावली आहे त्यामध्ये खरं तर अशा घटनांमध्ये बदल केलं तर पुढील भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याची खात्री निश्चित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते. कारण असे अनेक घटना घडत असतात, पण फास्ट ट्रॅक जर आत्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याला विलंब लागतो, भविष्यात हे लोक विसरून जातात आणि अशा घटना घडतच असतात. त्यामुळे वेळीच ज्या ठिकाणी एखादी घटना घडली जर संपूर्ण पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर त्या ठिकाणी लोकांच्या समोरच त्याला फाशी दिली पाहिजे अशी सरकारने तरतूद खरं तर ठेवली पाहिजे, तर कुठंतरी ह्याच्यावर निर्बंध लागू शकतो. लहान मुले असतील किंवा महिला असतील यांच्यावर होणारे अत्याचार आता नित्याचे झालेले आहेत, त्यामुळे लोकांचा संताप किंवा उद्रेक आता आपल्याला पाहायला मिळते. अशा गुन्हेगारांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर शिक्षा अवलंबला पाहिजे किंवा त्यांना शिक्षा केली पाहिजे. अगदी चौकामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट काढून त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता लोक करताना पाहायला मिळतात. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा.